52 दिवसात 52 पावले आपल्याला नेतील श्रीमंतीकडे. मार्केट कॅप बेस्ड इक्विटी फंड म्हणजे काय, तर आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे आपण ऐकून असालच. आपण सोप्या शब्दात इंडियन क्रिकेट टीमच्या मार्फत आपण समजावून घेऊया की काय आहे हे. लार्ज कॅप कॅटेगरी म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली, त्यांच्यातली असलेली कन्सिस्टन्सी आणि त्यांचा अनुभव वाच्या जोरावर ते पुढेपर्यंत आज 20 वर्षापासून खेळतायत. त्याच पद्धतीने लार्ज कॅप मधले फंड इन्फोसिस, HDFC, रिलायन्स किंवा विप्रो किंवा TCS अशा मोठ्या कंपन्या ज्या मोठ्या लेवलला बऱ्याच वर्षापासून आहेत, त्यामधले आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपली ग्रोथ सुद्धा चांगली होऊ शकते. मिड कॅप कॅटेगरी म्हणजे नवीन असलेले प्लेयर्स म्हणजेच आपला शुभम गिल, की रिस्क आहे पण पोटेन्शियल त्याच्यामध्ये खूप आहे. अशाच कंपन्यांमध्ये हे फंड इन्व्हेस्टमेंट केली जाते. तिसरी कॅटेगरी म्हणजे स्मॉल कॅप. आपण IPL मधले नवीन असलेले प्लेयर्स आपण बघू शकतो की तिथे रिस्क आहे पण पुढे जाऊन ते नावारूपाला येऊ शकतात. अशाच फंड मध्ये स्मॉल कॅप मधली इन्व्हेस्टमेंट केली जाते. मित्रांनो, मार्केट बेस इक्विटी फंड्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपला रिस्क ॲपेटाईट खूप महत्वाचा आहे आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला एक ऍडवायझर उत्तमरित्या मार्गदर्शन करू शकतो. आपल्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे या तिन्ही कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जर आपल्याला सुद्धा आपल्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे गुंतवणूक करायची असेल तर आजच मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा. धन्यवाद.